शेतकरी मित्रांनो नमस्कार। सध्याची परिस्थिती बघू शकता तुम्ही। सध्या शेवगाव तालुक्यातील मुंगी गाव या गावामध्ये असलेली ही आमची आदिवासी वस्ती आहे बघा। या आदिवासी वस्तीवरती पूर्ण सगळीकडनं पूर्ण पाणी घुसलंय, सगळ्या साईडने पाणी घुसलंय, सगळं दळणवळणाचे रस्ते झालं, सगळं बंद झालंय बघा। सध्या कुठेही वस्तीवरून बाहेर निघायला सुद्धा कुठं रस्ता अवेलेबल नाही आम्हाला। आणि पूर्ण पिकं झालं, ऊस झालं, कपाशी झालं, पूर्ण पिकं हे सगळे पाण्याखाली गेले आणि पाण्याची पातळी ही हळूहळू वाढत चालली। जसजसे 10-15 मिनिटांनी तशी पाण्याची पातळी वाढते। आम्ही इथं बघा, तुम्ही एक खून केली ते दाखव, तिकडे ते दाखव। इथं आम्ही दगड ठेवला होता, त्या दगडाच्या अलीकडे पाणी होतं अर्धा फूट, आता दगडाच्या पलीकडे पाणी गेलं, म्हणजे पाणी कंटिन्यू वाढतंय। यांचं सुद्धा शेत नदीच्या पलीकडे आहे, सगळं पाण्यात गेलंय त्यांचं सुद्धा। सोलर गेलं आमचं, तुमचं सोलर होऊन गेलं का? हा गेलं। यांचं सोलर सुद्धा पाण्यात होतं, ते पूर्ण आता कुकड बाहेर निघायला सुद्धा कुठं रस्ता राहिलेला नाही सध्या। आता काय करायचं? आता आदिवासी आम्ही, तुमचं कपाशी वगैरे काही होतं का तिथं? हा आमचं कपाशी, आमचं ऊस पाण्यात गेला आता सगळं। बघा, यांनी जीव तोडून एवढं वर्षभर कष्ट करून जे पीक जायचं पिकवलं कुकडं आम्ही पाण्यात जायचं का गंगाला पोहायला? हा रस्ताच नाही आम्हाला, रस्ता नाही, आम्ही फाशी घेऊ इथं मरून जाऊ, मरणार आम्ही। पाऊस जर पाणी आलं तर कुठे जाणार आहे आम्ही? इकडे चौकून पाणी झालं आता। तेव्हा किती संतप्त ते शेतकरी आहेत। आता त्यांना तळपायाची आग मस्तकाल गेली, रस्ता नाही, काय नाही, पूर्ण संकट आलंय, आसमानी संकट सगळं प्रत्येक शेतकऱ्यावर तुटून पडले, रस्ताच नाही राहिले आता। बाहेर निघाल जायचं कुठून? वाट चौकून पाणी झालं आता। हो, हा व्हिडिओ जेवढा जास्तीत जास्त सगळं सरकारपर्यंत, सगळ्या सोशल मीडियावर शेअर करता येईल तेवढा करा। धन्यवाद।